श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की निसर्ग कधी कुठली गोष्ट घडवून आणेल ते सांगता येत नाही। एखाद्या मयत ठिकाणी अशी धावपळ झाल्याने सगळा महाराष्ट्र हादरून गेलेला आहे की ही धावपळ नक्की झाली कशाने आणि कशामुळे मयत व्यक्ती सोडून एवढी सगळे घरातील माणसे आणि मैतीला आलेली जी लोक आहे अंत्यसंस्कारासाठी ते सगळे पळतच सुटले आहेत। कारण काय असावं? कारण असं आहे की जिथे मयत होती, जिथे अंत्यसंस्कार चालू होते त्या ठिकाणी एक झाड होतं आणि झाडावरती मधाचं पोळं होतं जिथे मधमाशा होत्या। ज्यावेळेस अग्नी संस्कार करण्यात आले त्यावेळेस त्या धुरामुळे त्या मधमाशा सगळ्या उठल्या आणि त्या सगळ्यांना चावा घ्यायला लागल्या। त्याच्यामुळे भरपूर लोकांना त्यांनी चावा घेतलाच, परंतु मयत व्यक्तीचा मुलगाही त्यालाही भरपूर मधमाशा चावल्या। सगळे लोकांची हॉस्पिटलमध्ये रांग उभी होती की इतक्या लोकांना मधमाशा चावल्या। त्यानंतरही काही लोकांनी धाडस करून काही वेळानंतर ज्यावेळेस त्या मधमाशा स्थिर झाल्या असतील त्यावेळेस काही लोकांनी जाऊन परत त्या मयत व्यक्तीचे जे काही राहिलेले अंत्यसंस्कारामधले विधी होते ते विधी पार पाडले। परंतु खूप लोकांना ह्या मधमाशांमुळे त्रास झालेला आहे। खूप लोकांना ह्या मधमाशांनी चावा घेतला आहे। काही लोक मधमाशा आल्यामुळे जे वयस्कर लोक होते ते जमिनीवर सपाट झोपले। काही जे तरुण वर्ग होता तो पाण्यामध्ये उड्या मारल्या त्यांनी। भरपूर लोकांनी आपला जीव वाचवायचा प्रयत्न केला। अशा प्रकारे मयत व्यक्तीची इथं